देवेंद्र फडणवीस यांची रॅली नागपूरच्या रस्त्यावरून निघते। इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। माझा कॅमेरामॅन सयामला सांगेल की सगळी दृश्य दाखवावी। देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषात जोशात स्वागत होत आहे। ठिकठिकाणी लाडक्या बहिणी उभे आहेत, लाडके भाऊ उभे आहेत आणि यांच्याकडून आपल्या लाडक्या भावाचं स्वागत केलं जात आहे। एकच भाव देवा भाऊचा जयघोष आणि मुझे चढ गया भगवा रंगाची गाणी ऐकायला मिळत आहेत। आवाज आसमंतात घुमू लागलाय ढोल ताशाच्या गजरात। नागपूरच्या टायगर कॅपिटलमध्ये संत्रा नगरीमध्ये देवेंद्र फडणवीसाचं अगदी जल्लोषात जोशात स्वागत केलं जातं। ही सगळी दृश्य पाहतोय। त्यांना हस्तांदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। रस्त्यावर कार्यकर्ते उतरलेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडून देवा भाऊ नावाचा जयघोष स्पष्टपणे ऐकायला मिळतोय। नागपूरच्या या सगळ्या रस्त्यांवरती आज भगवं वातावरण तयार झालंय आणि जिथे जिथे देवेंद्र फडणवीस जात आहेत तिथे तिथे अशाच पद्धतीनं फुलांची गुलालाची उधळण करून त्यांचं अगदी जल्लोषात स्वागत केलं जातं आहे, जोशात स्वागत केलं जातं आहे। सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा जो आनंद आहे तो आज गगनात मावत नाही आहे, कारण 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत आणि नागपूरचेच असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी जी जबाबदारी पार पडली आहे त्याचं तोंड भरून कौतुक देखील केलं जात आहे। आणि हेच कारण आहे की त्यांच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे छोट्या स्तरापासून मोठ्या स्तरापर्यंतचे सगळे कार्यकर्ते आज भरभरून प्रतिसाद देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा मग कृपाल तुमाने असतील, भाजपचे इतर नेते पदाधिकारी असतील, हे सगळे देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार करतात आणि तितक्याच मोठ्या जोशानं देवेंद्र फडणवीस देखील त्यांना प्रतिसाद देताना सध्या पाहायला मिळत आहे। तर एकंदरीतच नागपूरच्या संत्रा नगरीत वातावरण भगवमय झालं आहे। कॅमेरा पर्सन श्यामसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।